नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत महाराष्ट्र गट केवा क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा याची जाहिरात नुकतीच आलेली आहे. याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या विविध खालील संवर्गातील 938 इतकी पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क परीक्षेतून भरण्यात येणार आहे, ज्याची परीक्षा 4 जानेवारी 2024 ला होणार आहे. ही परीक्षा महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर होणार आहे. तर या परीक्षेमध्ये खालील 4 प्रकारची पदे आहेत. उद्योग निरीक्षक, याचे वेतन श्रेणी S13 9 पदे, तांत्रिक सहाय्यक 4 पदे, कर सहाय्यक 73 पदे आणि सर्वात जास्त पदे आहेत लिपिक तंटलेखक 852 पदे. एकूण अशी 938 पदांची ही जाहिरात आहे. अर्ज करण्याचा कालावधी 7 ऑक्टोबर पासून 27 ऑक्टोबर पर्यंत आहे. ऑनलाईन शुल्क भरण्याची तारीख 27 ऑक्टोबर पर्यंत या वेळेपर्यंत. आता यानंतर पदसंख्या व आरक्षणाबद्दल आपण जाणून घेऊयात. वेतन श्रेणी दिलेली आहे. उद्योग निरीक्षक 34,400 पासून, तांत्रिक सहाय्यक 29,200, कर सहाय्यक 25,500, लिपिक तंटलेखक 19,900. ही बेसिक पे आहे आणि त्यात अजून आणखी भत्ते जुळणार आहेत. आता पात्रता निकष. सर्वप्रथम प्रत्येक व्यक्ती भारताचा नागरिक असावा. त्यानंतर वयोमर्यादा 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत. किमान वय उद्योग निरीक्षकसाठी 19, तांत्रिक सहाय्यकसाठी 19, कर सहाय्यकसाठी 18 आणि लिपिक तंटलेखकसाठी 19. आणि जास्तीत जास्त अमागासला 38 वर्षे आणि मागासवर्गीयांना 43 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. त्याचप्रकारे खेळाडू, माजी सैनिक यांना सुद्धा याच्यामध्ये सवलत दिलेली आहे. शैक्षणिक अर्हता. उद्योग निरीक्षक हे पद वगळता उरलेली जे सगळे पदे आहेत त्यासाठी फक्त ग्रॅज्युएशन पदवी ही मागितलेली आहे. तसेच उद्योग निरीक्षक करता स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग मधली पदवी किंवा डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी म्हणजे सायन्समधील पदवी असलेला व्यक्ती सायन्स किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग वाले हे पदवी भरू शकतात उद्योग निरीक्षकसाठी. आणि बाकी सगळ्या पदांसाठी ग्रॅज्युएशन पदवी असणे फक्त महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी आता शेवटच्या वर्षाला आहेत ते व्यक्ती या पूर्व परीक्षेमध्ये बसू शकतात. आणि कर सहाय्यक व लिपिक तंटलेखकसाठी तंटलेखन म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे. मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट याचे प्रमाणपत्र असणे महत्त्वाचे आहे कर सहाय्यकसाठी. आणि लिपिक तंटलेखकसाठी मराठी 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट याचे प्रमाणपत्र एका दोघातून एक असणे. त्यानंतर अर्हता पात्रता गणण्याचा दिनांक. तो मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत शैक्षणिक अर्हता धारण करणे अनिवार्य आहे. म्हणजे मुख्य परीक्षेच्या दिनांकापर्यंत आपली डिग्रीचा रिझल्ट येणं महत्त्वाचं आहे. तेव्हाच आपण मुख्य परीक्षेमध्ये बसू शकतो. आणि शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची विहित तंटलेखन अर्हता आयोगाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या विशिष्ट दिनांकास अथवा त्यापूर्वी धारण करणे अनिवार्य आहे. टायपिंग सर्टिफिकेट हे सुद्धा त्यावेळेस असणे अनिवार्य आहे. त्यानंतर काही सूट दिलेल्या आहेत तंटनिकल अर्हतेमध्ये. निवड प्रक्रिया. परीक्षेचे टप्पे या प्रकारे असणार आहे.
प्रथम संयुक्त परीक्षा होईल 4ही पदांसाठी, एकच जी 100 गुणांची असेल आणि ती पास झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देण्यासाठी पात्र राहतील. ती मुख्य परीक्षा 400 गुणांची असणार आहे. त्यासोबतच तंटलेखक, लिपिक तंटलेखक, कर सहाय्यक यांना तंटलेखन कौशल्य टायपिंग टेस्टसुद्धा घेण्यात येणार आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क संयुक्त पूर्व परीक्षेसाठी जनरल कॅटेगरीला 394 रुपये आणि मागासवर्गीय यांना 294 रुपये व माजी सैनिक यांना 44 रुपये अशी परीक्षा शुल्क आहे. मुख्य परीक्षेसाठी 544 जनरल कॅटेगरीला आणि रिझर्वला 344 म्हणजे SC ST OBC यांना 344 इतकी फी राहणार आहे. त्यानंतर ही इकडे पदांची एकूण पदसंख्या दिलेली आहे. जसे उद्योग निरीक्षक याला अनुसूचित जातीचे 3 पद आहे, ज्यात जनरल 2 आणि 1 महिला आहे. अनुसूचित जमाती STचं 1 पद आहे सर्वसाधारण. विजे 1 आहे. भटक्या जमाती यांना काहीच पदे नाही आहे. OBCला 1 पद आहे आणि इकडे SCBC आणि बाकी दिलेले आहेत. EWSला 1 पद आहे आणि अराखीव 1 पद आहे. त्याचप्रमाणे तांत्रिक सहाय्यकचे STला 1 पद आहेत आणि 1 पद फक्त अराखीवला आहे. कर सहाय्यकला SCला 11, STला 19. त्याचप्रमाणे इकडे लिपिक तंटलेखक 852 जागा प्रत्येक मंत्रालयामध्ये इथे पदाचं विभाजन दिलेलं आहे वेगवेगळ्या प्रमाणे. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि काही क्वेरी असल्यास आम्हाला कमेंटमध्ये कळवा, त्यावर आम्ही नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू.